जय भीम नमो बुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तहसील कार्यालयातील स्टॅम्प वेंडरना कायमस्वरूपी जागा मिळावी याबाबत तहसीलदार अमरदीप वाकळे यांना निवेदन देण्यात आले। स्टॅम्प वेंडर यांची लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या केबिन सध्या शासनाने काढल्या आहेत, त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। ऐन पावसाळ्यात स्टॅम्प वेंडर यांच्याबरोबर जनतेचेही मोठे नुकसान होणार आहे। नवीन इमारतीच्या बेसमेंटमध्ये कायमस्वरूपी जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे, अन्यथा येत्या काही दिवसात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। कागल तहसील आवारामध्ये गेली 40 वर्षे आम्ही सगळे स्टॅम्प वेंडर व बॉन्ड लोक व्यवसाय करतोय। आम्हाला गेली 40 वर्षे अजूनही कायमस्वरूपी जागा शासनाकडून मिळालेली नाही। नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये ज्या ठिकाणी आता फेज 2ची इमारत होते त्या ठिकाणी आम्ही व्यवसाय करतोय गेली 5-6 वर्ष, परंतु फेज 2चं बांधकाम सुरू झाल्यामुळे तहसीलदारांनी सांगितले की ती तुम्हाला जागा खाली करायला पाहिजे। त्यावेळी आम्ही तहसीलदारांना विनंती केली की आम्हाला पर्यायी जागा तुम्ही द्यावी आणि आम्हाला आमची जागा आम्हाला मिळण्यासाठी डेप्युटी इंजिनियर यांच्याकडं प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव शासनाकडून लवकरात मंजूर करून करावा। त्यानंतर आम्ही आमची या जे केबिन खाली करतो, परंतु त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मुश्रीफ साहेबांनी, डेप्युटी इंजिनियरनी आणि माननीय तहसीलदार यांनी की तुम्हाला आम्ही लवकरात लवकर जागा देतो। आम्हाला जागा नसल्यामुळं गेले 40 वर्ष व्यवसाय करत असताना जवळजवळ 4 ते 5 वेळा आमचं स्थलांतर झालेलं आहे। गावामध्ये इमारत असताना त्यावेळी देखील आम्हाला त्यातून त्या ठिकाणी त्यांनी ही नवीन इमारतीमध्ये हलवलं। नवीन इमारतीनंतर आम्हाला परत मागच्या बाजूला त्यांनी हलवलं। आत्ताही त्यांनी परत प्रशासकीय इमारत आम्हाला आणलेलं आहे आणि यामुळे फार मोठी आमची गैरसोय होते आणि त्यामुळं जनतेची पण गैरसोय होत्या। जनतेला पण एका ठिकाणी जर आम्हाला जागा उपलब्ध करून दिली तर आम्हाला व्यवसाय करणं पण फार सोयीचं होतं आहे। तर आमची शासनाकडे आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की बाकीच्या सगळ्या जवळजवळ 4 ते 5 हजार स्टॅम्प वेंडर राज्यामध्ये आहेत आणि तहसील आवारात आम्हाला लायसन्स मिळालेलं आहे, त्यामुळे तहसील आवारामध्ये आम्हाला बसण्याची व्यवस्था ही शासनाने करून दिली पाहिजे। त्यासाठी प्रत्येक ठिकाणी राज्याच्या प्रत्येक ठिकाणी ही व्यवस्था झालेली आहे प्रशासकीय भवनामध्ये। फक्त कागल तालुक्यामध्ये त्याला अपवाद आहे। मागची ही इमारत बांधताना देखील नामदार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला ह्याच इमारतीमध्ये जागा मिळवून देतो, परंतु त्यावेळेला देखील आम्हाला जागा मिळालेली नाही। मुरगुडच्या दुय्यम निवासीच्या इमारतीमध्ये खास स्टॅम्प वेंडरसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। गारगोटी, पन्हाळा सर्व ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व ठिकाणी व्यवस्था आहे, फक्त कागद तालुक्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी अजून जागा मिळालेली नाही। तर शासनाने आमची एवढीच मागणी आहे की आम्ही किती वेळा स्थलांतर करायचं आणि त्यामुळे जनतेचं पण हाल होतं आहे आणि आमचं पण या ठिकाणी गैरसोय फार होत्या आणि आम्ही लाखो रुपये खर्च करून जे मागं केबिन उभे केले ते आमचे सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यामुळे शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी, गाळे बांधून द्यावेत आणि त्यासाठी शासनाने रकमेची तरतूद करावी। यासाठी आम्ही माननीय मुश्रीफ साहेबांना, माननीय तहसीलदार साहेबांना तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम कागल यांना देखील निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आमचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवून देऊन तुम्हाला जागा देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाच्या बळावरच आम्ही आज या ठिकाणी परत या ठिकाणी इमारतीमध्ये येऊन व्यवसाय करत आहोत। तर लवकरात लवकर आम्हाला जागा द्यावी अशी शासनाला विनंती आहे। इमारत ज्यावेळी तहसीलदार कार्यालयामध्ये व्हायला आली ती गैरसोयीची होती, जनतेच्या सोयीची नव्हती। म्हणताना आम्ही स्टॅम्प वेंडर बसत असलेल्या ठिकाणी ती फेज 2ची इमारत पाठीमागं सरकून घेतली आणि आमचे स्टॅम्प वेंडरांची केबिन आम्ही स्वतः जे काय लाखो रुपये खर्च करून घेतले होते ते काढले आणि ते आम्ही आला स्टॅम्प वेंडर बसत असलेल्या ठिकाणी जे आहे ते एका साईडला जागा आम्हाला गाळे बांधून शान द्यावे अशी तहसीलदार साहेबांना, नामदार मुश्रीफ साहेबांना, परत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आणि त्यांनी ते आश्वासन देतो असं म्हणून सांगितलं आहे। तरी ते लवकरात लवकर आम्हाला मिळावं एवढीच आमची सर्व स्टॅम्प वेंडरांच्या अपेक्षा आहे आणि ते लवकर पूर्ण व्हावी। शासनानं ज्यावेळी लायसन दिलं, परवाना दिला, त्या परवान्यामध्ये सुद्धा तहसीलदार आवार कागल अशी नोंद आहे। 1 ते 2-3 वेळ नुसती फेरफाटच चालली गेली। याबाबत तहसीलदारांना धन्यवाद द्यावे वाटतात, कारण त्यांनी जो आता नवीन प्रस्ताव पाठवून दिला त्यामध्ये त्यांनीही आम्हाला मोलाचं सहकार्य करून, नुसतं सहकार्य नाही तर त्यांनी आपल्या इमारतीमध्ये बसण्यास संधी दिली, यावर त्यांनाही धन्यवाद द्यावे वाटतात।